सांगतो तुम्हा श्री भदारे विठ्ठला नावी तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावशी दुरी भोगाचे पुरी वावशी काविना लगे वेक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाचे पुरी वावशी ढाला पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा प्रथम
सारे चरण संतांची पहिला नमस्कार देवाला का करायचा? देवाने आपल्याला काय दिला? जन्म दिला, म्हणून पहिला नमस्कार देवाला. का तर देवाचा आपल्यावर उपकार आहे. देवाने जन्म दिला आणि देवानं आपल्याला या जगात जे लागतंय ते बघण्याकरता दिलं. काय दिलं? जिनेंद्रिय हात पाय कान, हात पाय कान, दोन कय बोलया वचन, वचन, जनक जडसे नारायण, देवाचा उपकार आहे. देवाचा उपकार फिट होतो केव्हा? रोज देवपूजा केल्यावर. रोज होती ना महाराज? कारण आमचे महाराज करत असतात बघा. माझं लक्ष असते. महाराज आता महाराज म्हणल्यावर तर बघायचं कामच नाही. आता महाराज असताना देवाची देवपूजा केल्यावर देवाचा उपकार फिटतो 1 नंबरला. 2 नंबरला उपकार आहे आपल्यावर आई वडिलांचा. का तर त्यांनी आपल्याला बालपणी सांभाळलं, आपण त्यांना म्हातारपणी सांभाळल्या. उपकार फिटला. ज्ञानोबारायनं मोठं असणार मायबापाला महत्व दिलं. सकळ तीर्थाचे दुरे माता पितर शेषी गिर शरीरे लोण की जे मायबापाची सेवा केली त्या व्यक्तीला कुठं करायची काही गरज, पंढरपूरला सुद्धा जायची गरज नाही. मायबाप हेच मायबाप म्हणजे ते देवाची मूर्ती आहे. माया बापा केवळ काशी, 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 माया
जी सेवा आहे ही सेवा श्री संत मोतीराम महाराजांची. महाराज म्हणले ना, मोतीराम महाराजांना गोदावरी तीर्थ अंघोळीला, गोदावरी तीर्थ तीर्थ लई भारी, तांबूळ बेटात नंदे ब्रह्मचारी, दया दुधाची अंघोळताना मोतीराम. का तर तुमची गणपती बाप्पा माझा असं पाहिजे वैभव नाही तर काय नाव म्हणले गणपती बाप्पा त्याचं पोट पाठीला काय उपयोग आहे. आनंदाचं प्रतीक आहे बाबा. का तर 3 नंबर उपकार आहे संतांचा. आणि संत म्हणजे या जगात आले कशा करता. आजचा अभंग आहे तुकोबारायाचा. तुकोबारायाने सांगितलं आम्ही वैकुंठातून इथं आलो. काय म्हणले, आम्ही वैकुंठ कारणाशी बोली म्हणजे ऋषी साच भावे वरताया मैबाप असणारा संत मोतीराम महाराज मारुतराव महाराज ते मुद्दाम याच्या करताच आले की जगाला सांगण्या करता तुकोबारायाच्या करताच आले मैबाप. का तर त्यांनी जगाला सांगितलं काय सांगितलं, करा रे बापानो साधना जनिकरणीचे करुणा का, जनिकरणीचे करुणा का, जनिकरणीचे करुणा करा रे बापानो साधनारी, करा रे बापानो साधनारी, करा रे बापानो साधनारी, संतांनी सांगितलं करा रे बापानो साधन हरीचे. या जगतामध्ये 2च साधन आहेत, एक तर देवाचं भजन, एक तर अन्न दान. का तर अन्नदानाचं कोणाचं आहे, सकाळची फराळाची पंगत गंगाजी तुकारामजी हुंडे हा मुंजा अन्नातच तुम्ही सांगा बरं. आता मला काही कळत नाही तेवढं. आणि रात्रीचं आपल्याला मस्त लगे जेवायला आजचं रात्रीचं अन्नदान कोणाचं होतं, दशरथरावजी सीतारामजी. बस मैबाप आनंदाचं प्रतीक आहे. का तर अन्नदान सर्वात श्रेष्ठ आहे. आणि विशेष म्हणजे या महिन्यामध्ये विशेष आहे. का तर या महिन्यामध्ये म्हणजे या महिन्याचं नाव काय आहे, गणू महाराज, अधिक मास. 4
2 नंबरला, धोंड्याचा महिना 3 नंबरला, पुरुषोत्तम मास 4 नंबरला, हा मलमास. बाकीच्या महिन्याला 2च नाव आहेत, एक इंग्रजी आणि एक मराठी. या महिन्याला किती नाव आहेत? 4 पट. का तर आमचे उत्तमराव दादा मोर बसलेले, का तर या महिन्यात एक माणूस जेव घातला की 4 माणसं जेव घातल्याला पुण्य लागते. का तर हे महिना अधिक आहे. या महिन्याला नाव किती? 4. आपण जर 100 माणसं जेव घातले तर 400 माणसाचं पुण्य लागते. आपण या दिवशी एकदा पंगत केली की 4 पंक्तीचं पुण्य लागतं. आजचा हे महिना तसा आहे. का तर 1 पट पुण्य केलं की 4 पट होते, आणि 1 पट जरी पाप केलं तरी किती पट होत? 4 पट. का तर या महिन्याला आचारसंहिता आहे. का तर हा मलमास आहे, हे 3 वर्षाला एकदा येतो. किती? 3 वर्षाला एकदा येतो. हा महिना आगाऊचा आहे. हा महिना म्हणजे कसा आहे? काही माणसाला सुखी आहे, काही माणसाला दुःखी आहे. जेवढ्याचे यंदा लग्न झाले त्यांना कसं आहे? सुखी आहे. आणि ज्यांचे मागच्या काळात होऊन गेले त्यांना मात्र काय नाही बरं. का तर हा महिना नंबर 1 आहे, मलमास आहे. ह्या महिन्याला देवानी जवळ घेतले आले. ह्या महिन्याला नाव देवाचं आहे पुरुषोत्तम मास. या महिन्या एवढा बाकीचे महिने भारी नाहीत. म्हणून महाराज म्हणले या महिन्यामध्ये अन्नदान, या महिन्यामध्ये भजन विशेष आहे. काही सप्ते पंढरपूरला सुद्धा जाऊन करतात. प्रत्येक ठिकाणी नाही अन्नदान करणारे माणसं या महिन्यात अन्नदान करतात. का तर 4 पट वाढते. बघून महाराज आनंदाचं प्रतीक आहे. त्या महाराजांनी सांगितलं फक्त या महिन्यात एकदा देवाचं नाव. मग तुकोबरायाने असणारच सांगितलं तुम्ही काय करा? देवाचं भजन करा. का तर करा हरिभक्ती परलोका येईन आणि सोडे विनयमा पासोनिया. का तर इथं केल्याला तिथं मिळते. ही कर्मभूमी आहे. तुम्ही कोणतेही कर्म या ठिकाणी करा, त्या माणसाला तिथं भोगायला मिळतंय. म्हणून नाथ महाराजांचा पुरावा आहे. कोणता पुरावा आहे गजू महाराज? केले कर्म झाले तेची भोगाले, कर्म झाले तेची भोगाले, कर्म झाले तेची भोगाले.
जायचं न वर मायबाप ते भोगायचं. का तर ही कर्मभूमी आहे. संतांनी सांगितलं देवाचं भजन करा. का तर मोतीराम महाराजांनी अगोदर भजन केलं, मारुतराव महाराजांनी अगोदर भजन केलं, मग जगाला सांगितलं. का तर ते अगोदर जागर आहे. अनुभवाले अंगात या जगात कसे या जगात कसे या जगात कसे अनुभवाले अंगात या जगात कसे या जगात कसे या जगात अनुभवाले अंगात या जगात कसे या जगात महाराज अनुभव आले अंगात ते ह्या जगात दे तसे. का तर संतांना अनुभव आला. का तर संतांची सेवा वाया जात नाही. का तर मायबाप खोंडे घराण्यांना मोतीराम महाराजांची सेवा घडलेली, मारुतराव महाराजांची, पुन्हा काकाची वेगुण महाराज. आणि म्हणून यांनीच म्हणाव माझ्या वडिलाची मिराशिगा देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा. का तर संतांची सेवा घडणं सोपी गोष्ट नाही. आज संतांनी आयुष्यभर काय केलं? आपल्या करता काही केलं नाही. आणि आपल्या करता जे माणसं बेजार होतात त्या माणसांचं नाव लईत लई घेतलं तरी बी 13 दिवस घेतात. 14व्या दिवशी कोणी घेतात नाही घेत. महाराज असणार 14 दिवस झाले की ते माग पडला. म्हणून संतांनी असणारा रात्राचा दिवस केला. जगा करता बेजार झाले. महाराज म्हणले जगाच्या जगा
रमेश महाराज नंबर एक प्रमाण दिलं न कळे दिवस की रात्री महाराज दिवस रात्र महाराज म्हणले दिन रजनी हाची गोविंदाचे पवाडे महाराज रात्रंदिवस भजन केलं मोतीराम महाराजांनी महाराज त्यांनी झोप घेतली रात्र नकळे दिवस नकळे वा अंगी खेळ दैवत रात्रचा दिवस केला मायबाप असणारा रात्र बिन दिवसा बी भजनच महाराज म्हणले सदा नाम घोष करू हरी अंतेने सदा चित्ता समाधान का तर समाधान म्हणल्यानंतर महाराज तेवढं सुख जगात कुठंही नाही नाहीतर माणसं समाधान नाहीतर महाराज अवघड गोष्टी झाल्या या काळामध्ये का तर एवढं सुख मी तर म्हणतो मागच्या काळामध्ये नव्हतं होतं का नव्हतं आताचा काळ जो आहे खरं रामराज्य आज आहे त्रेतायुगात झालं पण आज आहे कसं आहे प्रत्येक माणसाला कपड्याची कमी गजू महाराज आहे का नाही पैशाची कमी नाही कपड्याची कमी नाही खाला सुद्धा कमी नाही सगळ्या गोष्टी फ्री आहेत या काळामध्ये का तर एवढा काळ मागचा नव्हता त्या काळामध्ये मोतीराम महाराज मारुतराव महाराजांना भजन केलं आता आपल्याला मस्त मोटरसायकल येतात कार बसायला ते कोणाचे जीव मोतीराम महाराजाचे आहेत देखा साधक निघून जाये मागे पाऊलाची वर राहे मागे पाऊलाची वर राहे देखा साधक निघून जाये देखा साधक निघून जाये जाय महाराज ते राहत नसतात म्हणून महाराज मला गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी मग त्यांनी असणाऱ्या कीर्ती करून ते जे गेले असे गेले
हॅलो हा वरचा ठेवूच नका इथला हा इथलाच हे करा वरचा सोडू नका का तर महाराज म्हणजे आपल्याला काहीतरी करून मरायचं असं मरायचं नाही महाराज म्हणजे मरणाआधी सावध व्हावे कीर्ती करोनी मराये का तर प्रत्येक माणूस जाणार आहे या जगात राहणार कोणी नाही प्रत्येक जण महाराज म्हणजे आहे गातो हा जाणारच आहे मग मरणाच्या अगोदर काहीतरी असं करायचं जे मोतीराम महाराजांनी केलं मरोतराव महाराजांनी केलं तसं करून जायचं काय करायचं महाराज मोतीराम महाराजांनी मरणाचं मुहूर्त बघितलं मरोतराव महाराजांना आता येणारी आषाढी वारी करून दे ठेवलं असं काहीतरी करून मरायचं असं मरायचं नाही म्हणून महाराजांनी सांगितलं की तुम्ही महाराज म्हणजे काहीतरी करून मरायचं आपल्या गावाला एकाच माणसाने जागा दिली नाही किती माणसाने दिली त्या माणसाचं नाव आहे का नाही गावात संभाजी नगर म्हणजे त्या माणसाचं नाव चंद्रसूर्य तोपर्यंत अमर राहणार असं काहीतरी करून मरायचं महाराजांनी सांगितलं तुम्ही एकच करा का तर या जगात सगळे सांगत आले आतापर्यंत का तर असणार बाप आपल्या मुलाला सांगते बापू असं नको असं वाग आणि असणारा सासू बी सुनाला सांगते बाई असं नको असं वाग का तर असणार ऐकल्यावर फायदा आहे नाही ऐकल्यावर महाराज म्हणले येथे कोणाचे काय बाप गेले ज्याचे त्यांनी आनंदित गेले का तर असणार प्रत्येक संतांनी सांगितलं एकच करायचं देवाचं भजन मग भजन म्हणत असणार ते जागा राहिले त्यांनी समाजाला काय केलं जागा केलं कसं केलं उठा जागे
तिथं महाराज म्हणले हे जरी नाही ऐका मग दुसरावी आणि सरत्या शेवटी बांधून नेईन. बांधण्याचा जर वेळ येऊ द्यायची नसेल तर महाराज म्हणले काय करायचं मनानं रोज हनुमंतरायांच्या दर्शनाला यायचं, रोज हरिपाठाला. बघून महाराज हा आता बघून महाराज म्हणतात दोस्त तुम्ही मोहात उभा करायला बघून महाराज येतात म्हणा जे माणूस येतोय त्याला माणूस म्हणतात जे इकडे येत नाही त्याला म्हणतोय का नाही म्हणणार ना. महाराजांनी सांगितलं की असणार फक्त देवाचं भजन करा. या लोकातलं भजन सत्य आहे, बाकीचं काही नाही. सगळ्या गोष्टी इथंच्या इथं राहणार आहेत. येतात काही सोबत येतात काय होय साबळे महाराज काय येईल जाऊ. मला तर वाटायला मी मेल्यावर माझ्या मोटरसायकल वरी पाठवून देतो म्हणजे का मग बरं आहे म्हणजे का तर तिथे मी फिरायला लागेल ना. बरं कशाचे देतात महाराज सांगते कवडी गेली नाही हो हो सांगते कवडी गेली नाही सांगते कवडी गेली नाही तुका म्हणे जाती संपदा केवडी तुका म्हणे जाती संपदा केवडी हे सांगते कवडी गेली नाही हो हो सांगते कवडी गेली नाही तुका म्हणे जाती संपदा केवडी तुका म्हणे जाती संपदा केवडी हे सांगते कवडी गेली नाही हो हो सांगते कवडी गेली नाही. म्हणजे तुका म्हणायची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. महाराजांकडे का कमी धन होतं काय एवढं धन होतं तेवढं धन जगात कोणाकड नव्हतं. पण शेवटी काही नेता आलं नाही. नेता येत नाही म्हणून बरे नाहीतर माणसं किती काम करत होते हे सांगता येत. रात्र दिवस बेजार आहे नेता येत नाही म्हणून ना आमचे महाराज आहेत बघा. महाराज म्हणतात बळतात महाराज एवढे येतात मी कसं आहे मजाच लई पकड म्हणजे माणसाची काय करते धन बेजारी करते महाराज अवघड आहे. फक्त लागण तेवढंच पाहिजे. लई पकड म्हणजे कोणती गोष्ट अवघड आहे. आरती लई झाल्यावर मला कोणती गोष्ट लई जमत नाही या लोकांना. लई पाऊस बी जमत नाही, लई उन्हाळा बी लई हिवाळा बी जमते का. सगळं संतुलन बरोबर पाहिजे. नाही ते विठ्ठल जे कोणतंही जे आगाव असू दे जास्त असू दे ते माणसाला संपून टाकते. म्हणून महाराज म्हणजे या लोकांना फक्त भजनच करा. का तर महाराजांनी भजन केलं तुकोबरायाने रात्रचा दिवस केला. मोतीराम महाराज मोहनराव महाराज यांनी दुसरं आयुष्यात का तर बायबाप त्यांनी आता आपली एवढी आपली तर किती मजा महाराज कामामध्ये काम काही म्हणा हा महाराजले काम बी करा. आजी जी पंगत होती आमची राज पंगत केली पंगत केली. पंगत करायला काय करावं लागेल महाराज धनच लागेल ना. महाराजले ते धन कसं पाहिजे जोडून या आमची एक एक माणूस ओळखीची त्याच्यामध्ये बिगर ओळखीची कोणी नाही. का तर मायबाप असताना इथं जशी ओळख आहे तशी ओळख पाहिजे. का तर तिथे गेल्यावर ओळखीचं भेटल्या माणसाला काय होतं आनंद होतोय. महाराजांनी सांगितलं फक्त भजन. महाराजांनी असं भजन केलं तुकोबरायानं तसं जगात कोणी केलं नाही. म्हणून तुकोबरायानं आपला देह काळाच्या हातात दिला नाही. स्वतंत्र तर आम्ही जातो आमच्या गावात. त्यांनी आपलं शरीर वर नेलं. वर नेत असताना आपल्या मुलीला सांगितलं बाई मी
तुला भेटायला. आता त्या भागीरथीचं लग्न झालं. तू कोपरा कवाशी गेले तिला माहित नाही. आता तिथलची बाई तिच्या गावाला गेल्यावर तिने विचारलं आमचे कसे आहे दादा. आताच्या गावाला बरे पप्पा डॅडी होते का? आई बाबा म्हणत होते त्या काळामध्ये. मग सांगितलं बाई तुझे वडील तर वर गेले. मग तर आपल्या बापाचा धावा केला कोणा? भागीरथी कडे धावा बाबा गेले कोण्या गावात. का तर तिथून महाराजांना यावं लागेल. का तर संत मनाला येतात तर मनाला जातात. बाकीच्यांचं तसं नाही बरं. का तर संतांच्या काळ हातात असतो. का तर त्यांनी आयुष्यभर भजन केलं. मग जगाला सांगितलं तुकाराम महाराजांनी. का तर सांगतो तुम्हारी भजाले विठ्ठला. आपलं पहिलं चरण लागलं दुसरं चरण. संसाराची बरोबरी होती नाही होत. का तर संसार एक असा वृक्ष आहे याला शेवट नाही. का तर संसार अर्ध्या सोडून जावा का होईल संपूर्ण नाही होणार. महाराज असणारा संसार असा आहे. महाराज म्हणजे संसार एक इतकं दुःख देतो. महाराज म्हणजे दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही मोठी. का तर संसार हे असा आहे. महाराज म्हणजे मग संसार करा. संसारी असावे आसोनी भजन करावे वेळोवेळा. संसार अट्टासाने करायचा. महाराज म्हणजे संसार असा करायचा. संसार करावा नेटका खोट नसावा आणि त्यामध्ये लागावा भजनाचा. बस संसार करा. महाराज म्हणजे संसार निकोळी करायचा. त्याच्यामध्ये काय टाकायचं हे हिरवाट टाकायचं. आज आपण पंगत केली ना त्या संसारात काय या प्रपंचामध्ये हिरवाड आहे. आणि या हिरवाडाचे कंस मोठाले होतात. निकोळी ज्वारीचे होतात का मुस्लिम महाराज? नाही होणार. का तर हे त्यामध्ये हिरवाड आहे. आणि हिरवाड टाकले की बघायचं काम नाही. नाही तर काही माणसं निकोळी संसार करायचे. काय करायले? निकोळी जर केलं कोणताही बघा हरभरा निकोळी करा त्याला बरं लागले एखाद्यावर संपूर्ण गेलं म्हणजे. आता त्याच्यामध्ये हिरवाड टाकायचं आनंदाचं प्रतीक आहे. आणि हिरवाड कोणालाही टाकता येत
नाही उगा थोडे माणसं असतात महाराज असणारा देवदेव बी करतात आणि पुन्हा परपंच बी करतात महाराज म्हणजे त्याच्यामध्ये कामामध्ये काम काही म्हणा राम 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 आता काम करायचं माय बाप असणारा कामाला आहे काय बी नाही का तर आता तुम्हाला काय सांगा मी इळभर किती काम करून आलो असं सांगताच येत नाही आता आज एवढी गरमी होती येतावाळी बी ती बाई म्हणली प्याचं गार पाणी आणून ठेवा आणि मग होय अवघड आहे का नाही संसार निघू देत नाही का तर आता आमचे सुखे करावा संसार सुखे करावा संसार संभावे दोन्ही वारून संभावे दोन्ही वारून संडावे दोन्ही वारून संडावे दोन्ही वारून दया क्षमा धरो दया क्षमा धरो दया क्षमा धरो दया क्षमा धरो महाराज म्हणले सुखी करावा संसार आणि महाराज म्हणजे त्याला ढिल्ल जमत नाही बरं संसारामध्ये कसं पाहिजे नंबर एक ज्याचा नंबर एक संसार आहे महाराज साधा नाही का तर संसार करायचा ब्रँड नंबर एक शेती करायची ब्रँड करायची नंबर एक साधारण नाही तुम्ही बघा काही माणसं तर तुम्ही कधी बघा सगळ्या गोष्टी ब्रँड असतात काही माणसाच्या अंगावर कोण्याही टायमाला बघा कधीच मळके कपडे नसतात मळके कपडे नसतात तेव्हाच कळा ओळखू येतोय यांच्या अंगावर जेव्हा कधीच मळके कपडे नसतात तेव्हा यांची कपड्याची काळजी मालकीन भरपूर घेती काय तर मला बी म्हणतात का ते पांढरे कपडे आहेत आणि पांढऱ्या कपडेवाल्याला आचारसंहिता आहे त्याला कुठेही बसता येत बघून महाराज ट्रकच्या मागे मोटरसायकल दामटीता येत नाही का तर पांढऱ्या कपड्याला आचारसंहिता आहे पांढऱ्या कपड्यावाल्यानं आचारसंहितेचं पालन करायचं याला डाग पडू द्यायचा नाही आणि डाग जर पडला तर समजायचं मेले आलं बस बर आता डाग अवघड आहे ते निघत नाही म्हणून हे पांढरे कपडे घालणं काही सोपी गोष्ट आहे का बघू महाराज याला सांभाळावं लागतंय नाही तर बरं हा काळी पांढरी अशी पॅन्ट घातल्या मग नाही बघा कुठेही बसलं तरी चालते मग पांढऱ्या कपड्यावाल्याला काय आचारसंहिता आहे महाराज म्हणू लागले असणारा नंबर एक ब्रँड संसार करायचा ब्रँड काय करायचा प्रमार्थ करायचा नंबर एक ज्याचा नंबर एक आहे महाराज नंबर एक त्याच नाव जगात निघतंय बाकीच्याच नाही निघत का तर मोतीराम महाराजांचं नाव काय निघतंय नंबर एक चा प्रमार्थ केला मारुतराव महाराजांचा नंबर एक चा प्रमार्थ मायबाप नंबर एक चा प्रमार्थ केला की त्या प्रमार्थाची दखल जगाचा मालक घेत असतो आणि असं साधारणचा नाही तुम्ही कधी बघा नंबर एक ची शेती जर असली ना तर त्या माणसाची शेती बाकीचे लोक उभं राहून बघत
असतात. हो महाराज, तुमचं रान रोडला त्या वावरामध्ये तणकट जमत रोडवाल्याला तर लय जास्त जपावं लागते. त्या माणसाचे तास सुद्धा वाकडे जमत का तर आचारसंहिता आहे. हे जीवन माणसाचं तुमच्या मनाने काय सोपं आहे काय? हे मनुष्य जन्म इतका अवघड आहे, एवढा अवघड दुसरा कोणताही नाही. का तर एसटीत बसल्या माणसाला कसं असं वाटतंय सांगा बरं तुमच्या मनात? म्हातारा असा वाटत का तर एसटी मध्ये म्हाताऱ्याला पैसे मागत घरी असले आले भय कशी महाराज. नाहीतर नका तर हे सोपं नाही. हे मनुष्य जन्म नंबर एकदा अवघड आहे आणि महाराज म्हणजे त्याच्यातून नंबर एकदा चांगला बी आहे. का तर बाकीचे जन्म आहेत, बाकीचे आडी आहेत, मनुष्य जन्म उभा आहे. माणसालाच कळत नाही, माणसालाच ज्ञान आहे. बाकीच्या त्याची जन्मी गाडे देवाचे भजन, त्याची जन्मी गाडे देवाचे भजन. ओ आणि काही जाण नाही कोठे, हो आणि काही जाण नाही कोठे. त्याची जन्मी गाडे देवाचे भजन, त्याची जन्मी गाडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोणाची जन्मी गाडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. त्याची जन्मी गाडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. महाराज मला एक देवी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. या जन्मामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी साध्य करता येतात. आमचे माहेरकर कुठे आहेत का? या जन्मामध्ये मोटरसायकल घेऊन 4-4 शक्त्या करता. किती करता येतात? 4-4 महाराज असणारा म्हणली तितकी मोटरसायकल पळवता येते. का तर हे जन्म म्हणजे नंबर एकदा चांगला आहे, असा जन्म दुसरा नाही. बाकीचे जन्म आहेत पण इतका नंबर एकदा नाही. महाराज म्हणजे हेच दे जो असता असा आहे, सगळ्या गोष्टी साध्य करता येतात. आणि याच्यातून जर माणूस चुकला मग माणूस म्हणले मग त्याच्या माग मग ते पुनरपी ते खात माग लागते. म्हणून महाराज म्हणले या जन्मात चुकायचं नाही. होईल तितकं देवाचं भजन करायचं, अन्नदान करायचं. आणि याच्यातून जर चुकलं तर मग महाराज म्हणले मग भवाची आपुरी. मग महाराज म्हणले बहुत जण गेले नाही आले ना देखो काय झाले कान तरी ऐकती. का तर त्याच काय झालं आपल्या कानाला सुद्धा कळत नाही. इथून गेल्याला माणूस पुन्हा परत येतय. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. जमाने पण जमाने बाप बस गेले. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. जमाने पण जमाने बाप बस गेले. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. महाराज म्हणले आज्या मेला पंजा मेला. देखत देखत नातू पंतू तोही. महाराज या लोकात कोणालाही राहता येत नाही. महाराज म्हणले येथे नाही गुरु आले अवतार येरते पामर जीव किती. महाराज आलेल्याला जावंच लागते का नाही. मग महाराज म्हणले जाच्या अगोदर
असं काहीतरी कर्तबगारी करून जायची आणि कर्तबगारी जर नाही केली तर महाराज म्हणले मग चुकली यावर मग फिरा पडेल. बस. मग महाराज म्हणले या लोकातून एकदा चुकलं बस तितकं अवघड जगात दुसरं काही नाही. चुकलं महाराज तर मग महाराजांनी सांगितलं अशी जन्म घ्यावा लागतात. मग एक एक योनी कोटी कोटी फेरा 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 भगला गेरारा भगला गेरारा मनुष्य के हाय हाय एक एक योनी कोटी कोटी फेरा एक एक योनी कोटी कोटी फेरा भगला गेरारा भगला गेरारा मनुष्य के हाय हाय एक एक योनी कोटी कोटी फेरा एक एक योनी कोटी कोटी फेरा महाराज म्हणले मग एक एक येऊनी कोटी कोटी फेरा. एकच जर वृक्षाचा जन्म मिळाला तर किती अवघड आहे. वृक्षाचा जन्म म्हणजे तितका अवघड काही नाही. माय बाप त्याला रात्र दिवस उभं राहावं लागतंय आणि त्याला ऊन लागू लागल्यावर त्याला सावलीला जाता येते काय नाही जाता येत. किती पाऊस आला तर त्याला पळत जाऊन घरात बसता येते काय नाही बसता येत. महाराज गोष्टी अवघड आहेत. म्हणून महाराज म्हणजे या जन्मात चुकायचं नाही आणि चुकलं की मग महाराज दुसरं चरण बस. लक्ष 84ची करा सोडमान लक्ष 84ची करा सोडमान लक्ष 84ची करा सोडमान लक्ष 84ची करा सोडमान रे करा सोडमान पांडुरंगा रे करा शरण पांडुरंगा लक्ष 84ची करा सोडमान लक्ष 84ची करा सोडमान रे करा शरण पांडुरंगा रे करा लक्ष 84ची करा सोडमान लक्ष 84ची करा सोडमान महाराज म्हणजे लक्ष 84ची करा सोडवण याच जन्मामध्ये करता येते. ज्ञानोबाराय म्हणजे येण्याची शरीरा शरीरा येणे सरी किंबहुना येरधारे चिरापडे शिरापडे मैबाप असणारा जन्म मरण संपवतो ते या जन्मामध्ये. आता शेवटचं चरण म्हणा. तो का मने नरगा भारती गारे तो का काही नाही काही नाही भारती गारे काही न लगे एका
तर देवाला काय लागतं? भाव लागतंय. का तर भाव बळे आकडे वेरी नाकडे. महाराज म्हणले भावे गावे गीत शुद्ध करून या तुझं आव आहे सुलभ उपाव. महाराज म्हणले देव हाताने मग सोपं आहे, पण काय पाहिजे? महाराज म्हणले भाव. भाव असल्यावर माणूस रोज भजन करतय, सकाळी काकडा करतय, रात्री हरिपाठ करतय. आणि भाव जर कमी रमी झाला की बस मग बघायचं काम नाही. का तर भाव सगळ्यात मोठा आहे. का तर रात्री आम्ही शक्तीला महाराज तिथं होतो, आज इथं पुन्हा उद्या वजूरला, परवा दिवशी दामपुरीला. महाराज हे काय आता ते ईश्वराची लीला आहे. रोज एका गावाला फिरायचं. का तर इतकं सुख जगात कुठं? फक्त भाव लागता, याला दुसरं काय लागत नाही. या देवाला पैसे सुद्धा लागतात का? विठ्ठल नावाडो बोकाचा, विठ्ठल नाव. महाराज म्हणू लागले विठ्ठल. महाराज देवाला काही लागत नाही, फक्त भाव लागतो. तुका म्हणे येथे भावाची कारण फक्त भाव लागतो. तुकोबरायनं आन घालून सांगितलं. अंतरिती घेतो गोडी पाहे जोडी भावाची. फक्त अंतरातली गोडी घेतो देव, दुसरं काही करत नाही. का तर देव रात्रंदिवस आपल्या सोबत आहे. कुठं आहे? आणि देवानं जर आपल्याला सोडलं तर आपलं काही खरं नाही. आमच्या गावाकडे देवानं सोडल्यावर त्या माणसाच्या नावानं पुन्हा लावावं लागतं. आणि त्याच्या घराच्या मोरी काय होती? गर्दी होती. का तर देवाचा उपकार, देव आपल्याला सोडित नाही. का तर आपण कसं जरी भजन केलं तरी देव सोडित नाही. तुम्ही भजन किती छोट करा, का तर अनुभव सुख आहे. आणि परपंच किती थाटात करा, अनुभव दुःख आहे. एवढा फरक आहे. म्हणून महाराज म्हणले भजन करा, दुसऱ्या जगात काय करायचं नाही. आपण एकदा विठ्ठल विठ्ठल म्हणलं नाही, एकदा वरिहात करा, देवाचं भजन करा. का तर झालेली सेवा श्री संत मोतीराम महाराज, मारुतराव महाराजांच्या चरणी समर्पित करून आमचे गाववाले सतीश महाराज बी आले. कुठेच बसले आहेत का? महाराज ते 1,500 2,000 रोजाचा पण यावाव लागलं. आता तुम्ही बी गजू महाराज आले, आमचे हे राजभाऊ महाराज बी आले. राजभाऊ महाराजांच्या मुलीच्या लग्नात सगळे महाराज लोक जमली. का तर जमिले का नाही? तरी आम्हाला बाळासाहेब महाराज म्हणले तुम्हाला त्या गावातल्या माणसाची ओळख नाही, तुम्ही कसे आले? आम्ही म्हणलं आम्ही ह्या माणसामुळं आलो. का तर याची किंमत त्या गावातल्या लग्नात कळाली. राजेभाऊ काय आहे कळाली का नाही? आतापर्यंत कळाली नसन, पण यांनी दाखवून दिली. का तर सगळे गजू महाराज जमा, नाही तर महाराज लोक जमा होत नसतात. होतात काय? एका गावात एक महाराज आल्या, दुसरा येत नाही. पण यांनी सगळे का तर प्रेमाच्या खात्यात बांधले. येरी नाही महाराज असणारा. आता देवाचं भजन करा, एकदा वरात करा. आता देवाचं भजन आवडीनं करा. ज्ञानो आता देवाचं भजन करा. कसं भजन करा महाराज? लेलो हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, 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 पांडुरंगा 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 पांडुरंगा
हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करू. आपण या ठिकाणी थांबू. एकदा भजन करा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हे ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हे ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम.